नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत तुळजापूरला. आणि का जातं हे तर तुम्हाला माहीत आहे. आपण करणार आहोत स्पेशल दर्शन. तर चला, ते दर्शन तुम्हाला पण मी घडवणार आहे. आणि मित्राचं पण थोडं काही काम आहे तुळजापूरमध्ये, ते पण आपण करून घेऊया. तर चला. हा, आणि म्हणलं होतंच की आता आपण तुळजापूरसाठी निघालोय. तुम्हाला दिसतच असेल, आपण गाडीमध्ये बसलोय. आता आपण पहिलं डिझेल टाकूया पेट्रोल पंपावरती. आपण पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत. आता आपण गाडीमध्ये डिझेल भरूया आणि निघूया तुळजापूरकडे. फायनली मित्रांनो, आपण तुळजापूरमध्ये पोहोचलोय. तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर मित्रांनो, पहिलं आपलं काम आहे कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये जायचं आहे आपल्याला. तर फायनली आपण तिथं आलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊया. हे उडीद आहे, उडीद बघा जरा, उडीद कसं आहे. कोणतं हे ना, सोयाबीन आहे. सोयाबीन आहे ना. हे सोयाबीन ना, कसलं भारी आहे ना आपलं. बघते जरा खराब झालं. नॅनोच्या हातात. सर समान असंच आहे का? नाही नाही, ही वेगळं आहे. हं. हे आडतीमध्ये असं सोयाबीन टाकलं जाते बघा. तर फायनली मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळ आलोय. गाडी इथं पार्क केलोय. आता गाडी पार्क करून आपण जाऊया आता मंदिराकडे. चला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. किती गर्दी आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी तुळजाभवानी हे मंदिर मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे, खूप प्राचीन आहे. तर आता आपण मंदिराकडे जाऊ. त्या बांगड्या गरम गरम तर मित्रांनो, मंदिरापाशी आलोय आपण आता बघा. चप्पल स्टँडला चप्पल सोडू आपण पहिलं. महाद्वार किती सुंदर दिसतंय बघा. आणि हा मंदिराचा मुख्य परिसर आहे. आता आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि पहिलं आपण इथलं दर्शन घेऊया कासवांचं. मध्ये आपल्याला इथं चेकिंग करतात आणि आतमध्ये एंट्री भेटते. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर प्रथम लागतो तो आहे आंघोळ करण्यासाठी भाविक भक्तांसाठी कल्लोळ. तिथं भाविक भक्त खूप श्रद्धेने आंघोळ वगैरे करतात आणि स्नान करून परत देवीचं दर्शन घ्यायला जातात. तर मित्रांनो, आपल्याला आता डायरेक्ट मंदिराकडे जायचं आहे, कारण खूप गर्दी आहे. आपल्याला आतमध्ये दर्शन भेटणार आहे का नाही काही माहिती नाही. तरी पण आता आपण पायऱ्या उतरून लवकरात लवकर देवीकडे जाऊया. तर मित्रांनो, हा आहे मुख्य द्वार. या द्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत मुख्य द्वारातून. तुम्हाला आता मी पुढची गर्दी दाखवतो मित्रांनो. तर आतमध्ये आलोय आपण फायनली. किती गर्दी आहे बघा. बापरे. मित्रांनो, इथंच दर्शन करून जाऊया आपण. आतमध्ये भरपूर गर्दी असणार आहे. विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो, यज्ञ मंडपाजवळच एवढी गर्दी आहे. मग आता देवीचं दर्शन घेण्यासाठी तर किती मोठी रांग लागली असेल. तिकडे जर थांबलो तर आपल्याला 3-4 तास लागतील. म्हणून आपण इथं देवींच्या पादुकांचं दर्शन घेऊया आणि समजूया आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता इथं देवीच्या पादुकांचं आपण दर्शन घेऊ. तुम्हाला पण दाखवतो बघा. झालं रस्ता. मित्रांनो, गर्दी भरपूर आहे. आपल्याला आतमध्ये काय जाता येणार नाही. आपण बाहेरूनच इथलं दर्शन केलंय. यज्ञ मंडपाचं दर्शन केलंय. आता आपलं दर्शन झालंय, कारण गर्दी भरपूर असल्यामुळं. आता आपण जाऊया दर्शन करून, थोडा व्ह्यू दाखवतो आणि आपण जाऊया सोलापूर. मित्रांनो, इथं तेल दीपत वगैरे सगळं काही इथंच लावतात. ज्योत वगैरे इथंच पेटवतात सगळं.
यज्ञ मंडपाचं दर्शन झाल्यानंतर आता आपल्याला पाठीमागून फेरी मारायची आहे. हा मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे. बघा भाविक भक्त किती मनसोक्त इथं सावलीला बसलेले आहेत. छानसे फोटो काढत आहेत. खूप छान वाटते. आपल्याला आतमध्ये काय जाणं होत नाही, त्याच्यामुळं आपण इथूनच दर्शन करून घेऊ. हे तुळजाभवानी. सगळे भाविक भक्त ज्यांना जाता येत नाही ते इथूनच दर्शन करतात. चला. आता आपण जातोय मंदिराच्या बाहेर मित्रांनो. हा, फक्त आणि फक्त गर्दी दिसणार आहे तुम्हाला आज. बघा ते किती भरलेत, लोक येत आहेत दर्शन करण्यासाठी. मित्रांनो आता आपण मुख्यद्वारातून बाहेर जात आहोत आणि बाहेरचा परिसर बघा. तुम्हाला विविध प्रकारचे तुम्हाला इथं दुकानं दिसतील. कुणाकडे अगरबत्ती आहेत, बेलफूल वगैरे, तर कुणाकडे खेळणी आहेत. सगळ्यांसाठी, लहान लेकरं मोठ्यांसाठी, देवीचं लागणारं सामान, बांगड्या बायांसाठी भरण्यासाठी, सगळ्या काही गोष्टी इथं. मित्रांनो ज्यांना चालता येत नाही किंवा ज्यांना चालू वाटत नाही त्यांच्यासाठी पैसे द्या आणि बसून मज्जा करा. हे मंदिर आहे, त्याच्या समोर चप्पल. तर पोटपूजा करायला चाललोय मित्रांनो. दर्शन झालं, आता पोटपूजा करू. मला डोसा खूप आवडतो म्हणून मी डोसा घेतलाय. तर चला खाऊन घेऊ. तुमचा लय मोठा फॅन आहे. कशावर? इंस्टाग्रामवर. इंस्टावर गंध नाही लावला तुम्ही. काय गंध लावलं नाही म्हणून मी ओळखलं. नाही गंध. पण चेहरा म्हणलं की ओळखलं. म्हणलं हे हा तेच म्हणलं मी. आता मास्क असं माझा थोडासा खाली आलता तरी पण कसं काय ओळखलं बाबा म्हणलं मी. ओळखलं मी तुम्हाला. धन्यवाद बरं का. फोटो हाय, हा घ्या की. मित्रांनो तर आता निघू सोलापूरकडे. चला. तर मित्रांनो मी घरी आलोय. जरा परीचा रिव्ह्यू घेऊ आपण. दरवाजा उघडते. परी कोण आलं? मामा आला. हो. हाय आर्यन. परू सगळ्यांना बाय करा. बाय फॅन्स.